हिवाळा सुरू झाला की प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात. ते खोबऱ्याचे असो, डिंकाचे असो किंवा मिक्स ड्रायफ्रूट. पण सगळ्यांची जर चव एकाच लाडूमध्ये मिळाली तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, गुणकारी असे मिक्स ड्रायफ्रूटचे लाडू. रोज फक्त एक लाडू खाऊन प्रत्येक आजारापासून तुम्ही दूर राहू शकता. हिवाळा सुरू झालेला आहे आणि त्यासोबत छोटे मोठे आजारपण, गुडघेदुखी असो, अंगदुखी किंवा डोकेदुखी, आणि हे सर्वांना घालवण्यासाठी आज आपण एक रामबाण उपाय म्हणजे पौष्टिक लाडू बनवणार आहोत. आता या लाडूमध्ये आपण काय घालणार आहोत, कसं बनवणार आहोत हे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स सगट. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. पौष्टिक लाडू बनवण्यासाठी एवढे साहित्य आपण घेतलेले आहेत. तर इथे आपण घेतलेले आहेत 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, 1 वाटी अक्रोड, पाव वाटी पिस्ता. पिस्ता तुम्ही जास्तीसुद्धा घेऊ शकता, पर्सनल चॉईस आहे. अर्धी वाटी काळी मनुका. काळी नसली तर तुम्ही नॉर्मल जे मनुका असतात आपले डेलीचे ते सुद्धा घेऊ शकता. 1 वाटी सुकं खोबरं खिसून घ्या किंवा बारीक तुकडे करून घ्या, कसंही चालेल. 1 मोठी वाटी इथे खजूर घेतलेला आहे, ओला खजूर, त्यातल्या बिया काढलेल्या आहेत. तर बघा, साधारण वाटीसुद्धा मोठी घेतलेली आहे कारण साहित्य जास्तीचे आहेत. त्याचसोबत इथे मखाना घेतलाय 1 वाटी. जर तुम्ही मखाना खात नसाल किंवा घरी अवेलेबल नसेल, रेग्युलर बेसवर तुम्ही खात नसाल तर स्किप केलं तरीही चालेल, पण खूप पौष्टिक असतात म्हणून मी ते 1 वाटी घेतलेली आहे. त्याचसोबत अर्धी वाटी डिंक. इथे भोपळ्याच्या बिया मी घेतलेल्या आहेत. तुम्ही भोपळ्याच्या बिया, कलिंगडाच्या बिया, मार्केटमध्ये ज्या बिया अवेलेबल आहेत किंवा तुमच्या घरात ज्या आहेत ते तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी फक्त भोपळ्याच्या बिया घेतल्यात अर्धी वाटी. त्याचसोबत 1 वाटी गूळ घेतलाय. इथे तुम्ही रोजचं वापरणीचं गूळ किंवा बाजारात जे काळं गूळ आता खूप अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पर्सनल चॉईस आहे. त्याचसोबत इथे 2 वाटी म्हणजे 2 छोट्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि शेवटी आहे वेलची जायफळ पूड. तर चला आता आपण लाडू बनवायला घेऊया. तर त्यासाठी हे सर्व आपल्याला भाजून घ्यावे लागतील तुपावर. तर इथे आपण 1 वाटीभर तूप घेतलंय. सुरुवातीलाच 1 वाटी मी घालते कारण आधी आपण डिंक तळून घेणार आहोत आणि डिंकाला थोडंसं जास्तीचं तूप लागतं म्हणून. आणि तेच तूप आपण नंतर दुसऱ्या ड्रायफ्रुट्स भाजायला सुद्धा घेणार आहोत. तूप चांगलंच गडगडीत गरम करा. तूप गरम होताच याच्यामध्ये डिंक घातलाय आपण आणि डिंक या प्रकारे हळूहळू परतून घ्या. हे बघा, साईजमध्ये वाढ दिसेल तुम्हाला. आणि हे पटकन होतात, जास्ती वेळ लागत नाही. म्हणून तुम्हाला वाटेल का खूप जास्ती वेळ जाईल, तर तसंही होणार नाहीये. हे बघा, डिंक तळून झालेला आहे. कुठेही कच्चं वगैरे राहू नये म्हणून या प्रकारे 1-2 वेळा असं वरखाली करा, ढवळून घ्या आणि आता काढून घेऊया. हे बघा, डिंक काढून घेतलेला आहे आपण. छान असे कुरकुरीत झालेत, पॉपकॉर्न सारखे, साबुदाण्यासारखे. आता हे आपण साईडला ठेवून देऊया. आता याच तुपामध्ये आपण घालूया काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता आणि भोपळ्याच्या बिया. हे सगळं एकत्र आपण तुपावर भाजून घेऊया. हे बघा, साधारण 2 ते 3 मिनिटच मी भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं काढून घेऊया. त्याच ताटामध्ये पण साईडला काढून घ्या. तर हे बघा, ड्रायफ्रूट सुद्धा भाजून आपण साईडला करून घेतलेत.
डिंकाबरोबर मिक्स केलेले नाही आहेत, कारण डिंक आपल्याला नंतर चुरून घ्यायचं आहे. आता याच तुपामध्ये आपण घालूया मखाना. मखाना सुद्धा हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. इथे मखाना सुद्धा आपले भाजून झालेले आहेत आणि मखाण्याला जास्ती वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटातच होतात. आता काढून घेऊया. आता या तुपामध्ये आपण घालूया खजूर आणि काळी मनुका. परतून घ्या. याच्यामध्ये या लाडवांमध्ये गोडासाठी आपण फक्त 1 वाटी गूळ घेतलेला आहे, कारण याच्यामध्ये आपण जास्ती प्रमाणात खजूर आणि मनुका घेतलेले आहेत. जर तुम्हाला या लाडवांमध्ये बिलकुलही गूळ घालायचं नसेल तर खजूर आणि मनुकाची क्वांटिटी जी आहे ती वाढवा थोडीशी, म्हणजे आणखीन अर्धी वाटीवर तुम्ही खजूर घ्या आणि पाव वाटी मनुका. साधारण 1 मिनिट परतून झाल्यानंतर आता काढून घेऊया आणि ह्या आपल्याला वेगळ्या काढून घ्यायच्यात वाटीमध्ये. आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊया. सुकं खोबरं फक्त 15 ते 20 सेकंडच भाजायचंय, कारण खूप लवकर भाजून होतं, जास्ती वेळ ठेवलं तर करपून जाईल. आणि आपण वरचं तूप वगैरे घातलेलं नाहीये, जे तूप आधीचं होतं त्याच्यामध्येच भाजून घ्यायचंय, कारण सुरुवातीलाच आपण बऱ्यापैकी तूप घातलं होतं. आता हे आपण काढून घेऊया. फक्त हलकंसं आपल्याला गरम करायचं होतं, खूप भाजून घ्यायचं नाहीये. खोबरं झालेलं आहे भाजून. आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घेऊया. त्यासाठी याच्यामध्ये तूप नाही घातलं तरीही चालेल, फक्त आपल्याला ह्या प्रकारे पीठच भाजून घ्यायचंय साधारण 10 मिनिटं मंद आचेवर, कारण आपल्याला असं वाटतं की पटकन होऊन जाईल, पण पिठाला थोडं जास्तीचं वेळ जातं, तर 10 मिनिटं भाजायचंय. तर मंडळी छान असं मस्तचं खमंग सुटलंय आणि पीठ छानपैकी भाजून झालंय. आता गॅस बंद करून आपण काढून घेऊया, कारण आत्ता आपल्याला याच्यामध्ये म्हणजे तुपामध्ये गूळ वितळून घ्यायचंय, तर त्यासाठी आपल्याला पीठ काढून घ्यावं लागेल. पीठ इथं आपण भाजून घेतलेलं आहे, साईडला ठेवून द्या. आता हे जे गूळ आहे ते तुपामध्ये आपल्याला वितळून घ्यायचंय, पण त्याआधी हे एवढे जे आपण भाजून घेतलेले आहेत त्यांना मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करायचंय, म्हणजे वळताना त्रास नको, तुकडे यायला नको. म्हणजे बरेच मुलांना असं असतं की खाताना ड्रायफ्रुट्सचा तुकडा जर लागला तर खात नाही, तर तसं काही न होता, काही व्हायला नको म्हणून हे सगळं आपण डायरेक्ट मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत. पण जर तुम्हाला खाताना डिंकाचा कुरकुरीतपणा हवा असेल तर डिंक तुम्ही तसंच ठेवलं तरीही चालेल, हाताने ह्या प्रकारे चुरलं तरीही चालेल. बघा किती आरामात चुरून होते, किंवा सगळं एकत्र मिक्सरमध्ये ग्राइंड केलं तरी चालेल. आणि मी सगळं एकत्र ग्राइंड करणार आहे, कारण त्याच्याने वेळही वाचतो आणि खायलाही बरं पडतं. हे बघा संपूर्ण आपला मिक्सरचा भांडा भरलेला आहे. आता हे आपण पूर्ण पावडर करायची, किंवा जर तुम्हाला हलकंसं भरट हवं असेल तर तसं सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हे बघा छान झालंय, बिलकुलही तुकडे वगैरे राहिलेले नाहीयेत आणि यामुळे लाडू वळायला सुद्धा त्रास होणार नाहीये आणि खायला सुद्धा. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत खोबरं. थोडंसं या प्रकारे मिक्स करून घ्या आणि त्याचसोबत पीठ सुद्धा आपण घालणार आहोत. फक्त घातल्यानंतर या प्रकारे वर खाली करा. आता पीठ घातल्यानंतर सुद्धा आपण एकदा फिरून घेऊया, म्हणजे इव्हनली ते मिक्स होईल आणि कुठेही तुकडे वगैरे असे दाणे किंवा पिठाचं गुठलं वगैरे असं काहीच राहणार नाही. हे बघा पीठ सुद्धा मस्त मिक्स झालेलं आहे.
आता हे साईडला ठेवून देऊया आणि इथे जे खजूर आणि मनुका आपण तुपावर परतून घेतलेले आहेत हे सुद्धा मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत. इथे बघा खजूर आणि मनुकाचा गोळाच झालेला आहे. आता हे आपण नंतर मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, आणि यामुळे बाइंडिंग ही चांगलं होईल आणि गोडटपणाही, जसं की आपल्याला कमी गुळामध्ये करणार आहोत तर याच्यामुळे आपल्याला गोडटपणाही बऱ्यापैकी मिळणार आहे, म्हणजे परफेक्ट मिळणार आहे. आता घालूया आपण अर्धा चमचा तूप आणि या तुपामध्ये आपण हे गूळ विरघळून घेणार आहोत. पाक वगैरे असं काहीच करायचं नाही आहे गुळाचं, फक्त विरघळेपर्यंतच आपल्याला तुपावर या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे बघा गूळ विरघळून झालेला आहे. पाक वगैरे आपल्याला बनवायचं नाही आहे. इतपत झाल्यास लगेच हे जे मिश्रण आपण तयार केलं आहे ते याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता तुम्ही गॅससुद्धा बंद करू शकता, कारण फक्त आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आता हे जे खजूर आणि मनुका जे आपण ग्राइंड करून घेतले ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याचसोबत 1 चमचा वेलची जायफळ पूड. गॅस बंद करून ठेवलाय आपण. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना खजूर आणि मनुकाची जी पेस्ट आहे ते इव्हनली मिक्स होण्यासाठी या प्रकारे दाबून मिक्स करा, म्हणजे सगळीकडे व्यवस्थितपणे पसरून होईल. आणि खालच्या बाजूला जे गूळ आहे ते सुद्धा मिक्स होण्यासाठी चमचा असं खालून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त खालच्या पेस्टला लागायला नको, सगळीकडे इव्हनली मिक्स झालं पाहिजे. तुम्ही हे मिश्रण ताटामध्ये परातीमध्ये ट्रान्सफर करून सुद्धा तिथे मिक्स करू शकता. मी गरम आहे हे सगळं म्हणून एकत्र इथे मिक्स करते. हे बघा साधारण इतपत मिक्स झाल्यानंतर आता मी ताटामध्ये काढून घेते. जेवढं लागलेलं आहे कढईत ते सगळं काढून घ्यायचं आहे, कारण खालच्या बाजूला गूळ होतं. आणि हे लाडू थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही वळून घेऊ शकता. असं काही नाही की गरम असतानाच करावं, पण जर काम सोपं करायचं असेल, तुम्हाला पटकन लवकर करायचं असेल तर थोडंसं हलका हात लावता येईल. इतपत गरम असल्यास की लगेच वळून घ्या, कारण गूळ विरघळलेला आहे आणि तेव्हा ते छानपैकी मिक्स होतात आणि छान आकारही येतो. तर त्यानुसारच करायचं आहे आपल्याला. तर आधी हे सगळं मिक्स करून घेऊया, सगळं सारखं करून घेऊया. मिक्स करताना ह्या प्रकारे जेवढं होईल तेवढं हाताने चुरून घ्या, म्हणजे सगळं व्यवस्थितपणे मिक्स होईल. आणि तुम्ही बघू शकता इवन रंग आलेला आहे, म्हणजे व्यवस्थितपणे सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण लाडू वळून घेऊया. आता लाडू किती छोटा किंवा मोठा हवा आहे त्यानुसार घ्यायचं आहे आणि एका हातानेच वळून होणार आहे बघा. 2 हातसुद्धा लावायला नको. आणि मंडळी झालाय आपला परफेक्ट पौष्टिक लाडू तयार.
आता हे आपले पौष्टिक लाडू झालेत कसे ते बघूया. तर मंडळी, आय होप तुम्हाला आपले आजचे हे पौष्टिक लाडू आवडले असतील. आता हे लाडू तुम्ही एका एअरटाईट बरणीमध्ये पॅक करून ठेवा आणि संपेपर्यंत खा, कारण महिने 2 महिने ठेवेल तेवढे हे लाडू तुम्ही टिकवू शकता. याच्यामध्ये पीठ असल्यामुळे तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळेल, खूप सारे ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे याच्यामध्ये फॅट्स आहे, प्रोटीन आहे, विटॅमिन आहे, खजूर घातल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला लोहे मिळेल. तर सर्व आजारपणापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी मंडळी नक्कीच हे लाडू बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.